आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या वातावरणात दोन्ही ठाकरे बंधूंनी युती केली आणि मोठ्या प्रमाणात प्रचाराला सुरुवात देखील केल्याचं पाहायला मिळत आहे। आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस पार पडला। आता जवळजवळ प्रचाराला सर्वच पक्ष सुरुवात देखील करतील। त्यातच आता मुंबईमधील दादर येथे शिवसेना भवन येथे अमित आणि आदित्य ठाकरेंनी महापालिका उमेदवारांना मार्गदर्शन केलेलं आहे। शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांच्या उमेदवारांना मार्गदर्शन केल्याचं पाहायला मिळालं। मुंबईकरांना आपण हक्काचं घर देणार असून पुढच्या 5 वर्षात 1 लाख घर देणार असल्याचं आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी म्हटलं। एका प्रेझेंटेशनद्वारे त्यांनी हे म्हटलेलं आहे, असं आश्वासन त्यांनी केलेलं आहे। दरम्यान यावेळी परिवहन आणि सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारा बेस्टचा प्रवास सुरू करणार, सोबतच तिकिटाची दरवाढ कमी करून 5 ते 10, 15, 20 असे दर ठेवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। बेस्टच्या ताफ्यामध्ये 10,000 इलेक्ट्रिक बसेस आणणार असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि 900 डबल डेकर इलेक्ट्रिक बसेस सोबतच जुने मार्ग पुन्हा सुरू करणार आणि महिला आणि विशेष बेस्ट बसमध्ये मोफत प्रवास सुरू करणार, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांनी जाहीरनामा केला। अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली आणि महापालिका निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या शिवसेना, ठाकरे गट आणि मनसेच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्यापैकी मार्गदर्शन केल्याचं यावेळी पाहायला मिळालं आणि मार्गदर्शन करताना अशा वेगवेगळ्या मिनी मुद्द्यांचा जाहीरनामा यावेळी त्यांनी केला।